संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून टीकेची राळ उडवून देणारे सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे कारनामे समोर आले। भाजप कार्यकर्ता आणि बीड जिल्ह्यातील शिरूरचा कुख्यात गुंड सतीश भोसलेने दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या दोघांना काही दिवसांपूर्वी जबर मारहाण केली। त्यामध्ये दिलीप ढाकणे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली, त्यांचे 8 ते 10 दात पडले, तर महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता। 2 वर्षांपूर्वी सुद्धा सतीश भोसलेने अशीच अमानुष मारहाण केली होती, त्याचा व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होतोय। सतीश भोसले विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईसाठी पोलिसांनी पथकही स्थापन केल्याचं सांगितलं जातंय। मात्र अजूनही सतीश भोसले मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही। धसांचा कार्यकर्ता भोसलेच्या मुसक्या कधी आवळणार असा सवाल उपस्थित झालाय। आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, एवढे व्हिडिओ समोर आले, तेवढे कारनामे उघड झालेत, प्रश्न हा आहे की अजून अटक का होत नाही, काय अडचणी आहेत? नक्कीच खरं तर हा प्रश्न पडलाय सगळ्यांना, कारण 2 दिवसापासून सतीश भोसले यांचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत लोकांना मारहाण करण्याचे, त्यानंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत। आणि खरं तर पोलिसांनी सुद्धा या संदर्भात त्यांना अटक करण्यासाठी 2 पथकं स्थापन केल्याचं सांगितलेलं आहे। 2 प्रकारच्या मारहाणीचे व्हिडिओ सतीश भोसलेचे आहेत, ज्यामध्ये पहिला व्यक्ती तर ज्या गावचा आहे तिथे तो सापडत नाही आहे, तो उचलला जातो असं कळलं। मात्र त्या संदर्भात पोलिसांनी सोमोटो कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण तसा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि ज्या ढाकणे पिता पुत्र आहेत त्यांनासुद्धा सतीश भोसलेने मारहाण केली होती, एकाचे दात पाडले होते, दुसऱ्याच्या पायावरती मारहाण केली होती। तर या दोघांनी स्वतः जाऊन ज्यावेळेस शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तोही गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजे सतीश भोसलेच्या विरोधामध्ये सध्या 2 गुन्हे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत, मात्र अद्याप अटक झालेली नाही आहे। पोलिसांना आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यावेळी पोलीस म्हणाले की पथक आम्ही नेमलेले आहेत आणि लवकर सतीश भोसलेवर कारवाई होईल। एक मात्र खरं आहे की सतीश भोसलेचे जे काही यापूर्वीचे आयाशीचे म्हणूया आपण त्याला, की तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आणि त्यासोबतच सुरेश धस यांचा कार्यकर्ता हा आहे आणि त्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा अनेक जण करतात। त्यामध्ये अंजली दमानिया कालपासून या प्रकरणामध्ये मागणी करतायत। आता पोलीस या प्रकरणात सतीश भोसलेला कधी अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।